18 तारखेला जे काही चॅटिंग होणारा जो काही पलीकडचा व्यक्ती होता त्या व्यक्तीचं 18 मेला त्याची एंगेजमेंट होती आणि ती झाली आहे। ही घटना झाल्यानंतर एंगेजमेंट थांबली नाही। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आज 13 दिवस झाले, पण दररोज समोर येणारे धक्कादायक खुलासे या प्रकरणाला एक वेगळं वळण देत आहे। कोर्टातल्या युक्तिवादात काय घडलं, वैष्णवीचं कोणतं चॅट लपवलं जातंय, तिच्या अफेअरच्या चर्चा का घडवल्या जात आहेत आणि कुणावर कोणते आरोप झालेत, वैष्णवीच्या चारित्र्यावर कशा प्रकारे शिंतोडे उडवले गेले, ज्याच्याशी वैष्णवीने चॅट केलं असा दावा हगवणेचे वकील करतायत, तो व्यक्ती कोण, असं सगळं या सविस्तर बघणार आहोत। 16 मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सुरुवातीला आत्महत्या मानली गेलेली ही घटना आता हत्येच्या संशयात अडकली आहे। वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलंय की ही आत्महत्या नाही तर ती थेट हत्याच आहे। मात्र कोर्टात हगवणे कुटुंबियाचे वकील यांनी एक वेगळाच दावा केलाय। त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं करत असं म्हटलंय की वैष्णवीची स्वतःला संपवण्याची प्रवृत्ती होती। तिने याआधी देखील 2दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। तिचे काही नको ते चॅट्स आम्ही पकडले आणि त्यामुळे ती मानसिक तणावात होती। तिच्या मृत्यूला आमचं कुटुंब जबाबदार नाही, असं हगवणेचे वकील त्यांची बाजू मांडताना युक्तिवाद करत म्हणाले। या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचं नाव पुढे येतं ते म्हणजे करिश्मा हगवणे। चौकशीतून माहिती समोर आली आहे की वैष्णवी आणि शशांकचं लग्न करायचं ठरवणं हा करिश्माचा प्लॅन होता। तीच म्हणे शशांकला वैष्णवीशी प्रेमसंबंध ठेवायला प्रवृत्त करत होती, कारण वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत होती। 1.5 कोटींच्या लग्न खर्चाची मागणीही तिनंच केली असा आरोप वैष्णवीच्या घरच्यांकडून करण्यात आलाय। कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर हगवणे कुटुंबियांचे वकील मीडिया समोर आले आणि त्यांनी असं सांगितलं की वैष्णवीच्या मोबाईलमधले चॅट्स आम्ही सुरक्षित ठेवले आहेत, योग्य वेळी ते कोर्टात सादर करू। मुलीच्या चारित्र्यावर शंका नाही घेतली, पण मोबाईल चॅटमधून ती कोणत्या मानसिक अवस्थेत होती हे दिसून येतं। पोलिसांनी एकतर्फी तपास थांबवून सगळी बाजू तपासावी असं वकिलांनी म्हटलंय। हगवणेंच्या वकिलांनी म्हटलंय की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते, ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। कोर्टात काय युक्तिवाद झालाय ते बघूयात। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता, त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल आणि म्हणून तिनं आत्महत्या केली। वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती। वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता। एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने आत्महत्याचा प्रयत्न केला होता। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का? हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, ते कुटुंब 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का? हगवणे कुटुंबाचं सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय। सोन्याच्या दागिन्याविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे। निलेश चव्हाण हा आरोपी नाही, त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं, असं हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलंय। यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पोरीला हालहाल करून मारून टाकलीत, अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता। अरे हरामखोरांनो, लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची, माणसं नाहीच तुम्ही। पाईपने मारलं, शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे व्रण नव्हते। हे असले युक्तिवाद करून काय साध्य करायचंय तुम्हाला? पुणे पोलीस एक पुरावा गोळा करा। वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरच लटकायला हवेत, यांचा जीव जाविस्तर, असं प्रतिक्रिया अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे। वैष्णवीच्या कुटुंबियाच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला, तो युक्तिवाद सुद्धा आपण बघूयात। वैष्णवीचे चॅट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही? वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्याचा तपास करायचा आहे। हुंड्यामध्ये दिलेले 51 तोळे सोने का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे। वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायची आहे। वैष्णवीचा दीर आणि सासरा यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, तर वैष्णवीची सासू, पती आणि ननंद यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असा युक्तिवाद वैष्णवी कुटुंबियाच्या वकिलांनी केलाय। आता हा खरोखर एक सुसाईड होता का प्लॅन केलेला मर्डर? करिश्मा हगवणे खरोखर सूत्रधार आहे का? आणि निलेश चव्हाणचा या सगळ्यात नेमका रोल काय?
हगवणेचे वकील सांगत आहे ज्याच्याशी वैष्णवीनं चॅट केलं तो व्यक्ती कोण, या सगळ्यात सत्य अजूनही धूसर आहे. पुढचं सत्य काय असणार हे येणाऱ्या दिवसातच समजेल. तुम्हाला काय वाटतंय, हा खून होता की आत्महत्या? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.